आता आपण बँड्रा टर्मिनल्सला आहोत. दीना आणि लकीची वाट बघतोय. तयारी पण येतात आपल्या बरोबर. तर ते येत आहेत. बघू. नमस्कार मंडळी, आज आपण आहोत बँड्रा टर्मिनल्सला. आपण चाललो राजस्थानला, सावरिया सेटला. तर आपली बँड्रा टर्मिनल्सवरून गाडी आहे चित्तौरगडला जाण्यासाठी. याच्या अगोदर म्हणून नाश्ता करून घेऊया म्हणून रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये आलो होतो. तिकडच्या रेट्स बघू शकता, एकदम 25 रुपये 30 रुपये अशी पावभाजी वगैरे होती. तर दीना आणि लकी आलेत, तर आपण त्यांना घ्यायला जाऊया. बघूया. हे नवी मुंबईवरून आलेत, त्यामुळे त्यांना उशीर झाला. आम्ही पहिले पोचलो तिथे. ट्रॅफिक भेटलं त्यांना. आम्ही काय विक्रोळीवरून मला वाटतं हार्डली 15-20 मिनिटांमध्ये पोचलो असेल बँड्रा टर्मिनल्सला ओलानी. इथे बघू शकता दीनाचे मम्मी पप्पा पण आलेले आहेत. आता आपण निघूया. आपली ट्रेन लागली आहे प्लॅटफॉर्मला. आता आपण निघूया. B1 आहे आपला. लक्ष्य आणि येतात मागून. सलीला जायचं सलीला. बोलो सावरिया सेट की जय. चला, तर आपण चाललोय सावरिया सेटला. चित्तौरगडला उतरून मग तिथून आपल्याला जायचं आहे. तर ट्रेनमध्ये आपण आपल्याला जाऊया आणि आपले सीट्स बघूया पहिल्या. आम्ही 3 टायर AC बुक केली होती, जी खूप कन्व्हिनियंट पडली आम्हाला. माझी बॅग अडकली. ट्रिपला आलोय आणि परागची कॉमेडी बघायला भेटली नाही, असं होऊ शकतं का? पाणी पाणी आजूबाजू सबके लिए ना 1 करोड़ का पानी. 12 रुपये लिया. पण मी काय बोलते, 12 रुपये से जाने तक बस हो. मध्ये चाललंय नाही यांचं. काय चाललंय बघा. टूट गया काढला ना त्यांनी पाणी. फाइनली. बोलो ना जुगाड़ू पराग. सब जुगाड़ू. टूटे अभी टूटा 3 हुआ. नहीं वो उधर से फैला करके टूटा, नहीं तो नहीं टूटता. नहीं इधर से टूटा. इधर से तो बराबर आपने निकाला. हा डबा कसला ओळखून दाखवा. पोस्टमॉर्टम करून आणलं डायरेक्ट. पोस्टमॉर्टम करून आणले डायरेक्ट डब्याचा. खुल जा सिम सिम. निकालेंगे. ते बघ. अरे वो ऐसा उठोगे तो उल्टा करे तो कुछ बचत पड़ेगा. अच्छा ये लाए तो हम लोग वेट टिश्यू लाए. चटनी. पैसे में इतना ही छोटा देगा ना वो. शंकरपाळा घरे बनाऊ. काय लकी पूरी का घेऊन आला. पूरी के बिना भेल अधूरी रहती थी ना. इसके लिए उसने भेल लाया, मैंने तूने पूरी भेल लाया और उसने पूरी लाया. इसको बोलते जिगरी. जिगरी. तेरे को मालूम था वो भेल लाने वाला है. तो मैं पूरी लेके आया. अभी आप खा लो नहीं तो मैं खा लूंगी. संध्याकाळची ट्रिप होती आमची. ट्रेन होती संध्याकाळची. मस्त असं सनसेट भेटलेलं आहे आपल्याला ट्रेन मधून बघायला. दीनाच्या मम्मीने दुपारच्या जेवणाला थेपले बनवून आणले होते. तर थेपले, चटणी आणि भेळ वगैरे खाल्ली आम्ही. त्यानंतर रात्री दीनानी चपाती आणि पनीरची भाजी आणली होती बनवून. तर त्याला पण कसं रॅप केलंय बघा. मस्त वाटलं. एकदम भारी जेवण बनवलं होतं दीनानी आणि मम्मीने सुद्धा. प्रवासात त्यांना घरातून आणलेलं खायला ना खूप भारी मजा येते. हसत खेळत आम्ही पोचलो चित्तौरला. सगळ्यांची तयारी चालू आहे शूज वगैरे घालायची, कारण चित्तौरला थंडी खूप असते. हे माझं 2nd टाइम आहे की मी चित्तौरला जाते. फर्स्ट टाइम मी आणि पराग गेलो होतो. पुढचा प्रवास तुम्ही उद्याच्या व्लॉगमध्ये बघाल की आम्ही कुठे काय दर्शन कसं केलं, काय केलं ते. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो करा. धन्यवाद.